क्वेश्चन 19 पहा. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 minute बाय ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर वेन इट इज मेंटेन्ड ॲट 227 डिग्री सेल्सिअस. जे काही दिलंय ते लिहून घ्या. काय काय दिलंय, जो टाइम आहे तो किती दिलाय, 1 minute दिलेला आहे. 1 minute सेकंडमध्ये कराल किती होईल तो 60 सेकंड. क्वेश्चन 19 आहे ना, क्वेश्चन 19. ठीक आहे. एरिया दिलेला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. 100 सेंटीमीटर स्क्वेअरचा मीटर स्क्वेअर किती होईल रे, 10⁻⁴. 10⁻⁴. 1 सेंटीमीटरचं मीटरमध्ये काय होतं, 10⁻² मीटर होतं. सेंटीमीटर स्क्वेअर करतो, 1 सेंटीमीटर स्क्वेअर हा काय होतो 100⁻⁴. 100⁻² आणि त्याचा स्क्वेअर म्हणजेच काय 10⁻⁴ मीटर स्क्वेअर -4 मीटर स्क्वेअर येतं. ठीक आहे. मग याला जर लिहायचं आहे तर कसं लिहिणार, 100 × 10⁻⁴. ठीक आहे. याला जर 2 zeros काढले तर मग 10⁻² फक्त -2 राहतं. ठीक आहे. 10⁻². नाही बाळा, पॉझिटिव्ह कधी होतो, ज्यावेळी याचा स्क्वेअर येतो. एनिथिंग रेस टू असं असेल, ठीक आहे, तर पॉवरशी फक्त काय होते, मल्टिप्लिकेशन होतं. ठीक आहे. पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं, मायनस साईन प्लस नाही होतं. ठीक आहे. पहा पुढे हे समजलंय. एरिया दिलेला आहे. अजून काय दिलंय बरं, अजून काय गिवन आहे, टेम्परेचर गिवन आहे. किती, 227. टेम्परेचर दिलेलं आहे 227 डिग्री सेल्सिअस. त्याला जर याच्यात करायचं झालं केल्विनमध्ये काय होईल ते 227 + 273. यालाच काय लिहू शकतो 500 ना, 500 केल्विन. बरोबर का, 500 केल्विन आलं. ठीक आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला, एनर्जी रेडिएटेड. एनर्जी रेडिएटेड म्हणजेच काय रे, क्यू. क्यूचा फॉर्म्युला काय बरं, RAT आहे. बरोबर. आर म्हणजे इमिसिव्ह पॉवर आहे. बरोबर. मग इमिसिव्ह पॉवर जर स्टीफन्स लॉ नुसार पाहिली तर स्टीफन्स लॉ नुसार इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी किती येते, ती σT⁴. आणि इमिसिव्ह पॉवर ऑफ दुसरी कुठली बॉडी असेल त्याची इमिसिव्ह पॉवर येते EσT⁴. वेर E इज कोएफिशियंट ऑफ इमिशन. इमिसिव्हिटी. E म्हणजे काय, इमिसिव्हिटी. ठीक आहे. हे समजलंय का. RB फॉर ब्लॅक बॉडी काय लिहू शकता, σT⁴. ठीक आहे. मग ब्लॅक बॉडी दिलेली आहे त्यामुळे फॉर्म्युला RBचा हा येईल. ठीक आहे. म्हणजे आरच्या जागी तुम्ही काय लिहू शकता, σT⁴ AT. सगळ्या व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडं. सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, गिवन आहे. ठीक आहे. नसेल दिला तर सांगते मी. सिग्मा किती आहे, 5.67 × 10⁻⁸. ठीक आहे. इथे तो 5.87 5.67 × 10⁻⁸. ठीक आहे. ही झाली सिग्माची व्हॅल्यू. अजून काय दिलेलं आहे तुम्हाला, T⁴. ठीक आहे. काय अजून, T⁴ म्हणजे टेम्परेचर 500 आहे. 500 ला असं लिहिलं चालेल का, 5 × 10⁻²⁴ चालेल का, अरे चालेल का, चालेल ना. ठीक आहे. T⁴ झालं. ए जो आहे तो किती आहे, 10⁻⁻². बरोबर. एरिया 10⁻⁻² आहे आणि टाइम किती आहे 60. सगळ्या व्हॅल्यूज काय करायच्या आता, मल्टिप्लाय. म्हणजे 5.67 × आता 5⁻⁴ किती होणार, 5 5 जा 25, 25 5 जा 125 आणि 125 5 जा किती येतो 625. 5 5 जा 5⁻⁴ आहे ना, 5 5 जा 5 5 जा 25, 25 5 जा 125, 125 5 जा 625. ठीक आहे. म्हणजे किती राहिला तो 625 इथे राहिला. 10⁻² आहे आणि ⁻⁴ आहे म्हणजे नंतर 4 2 जा 8 येणार. बरोबर. हा 8 आणि हा 8 कॅन्सल आउट होईल. बरोबर. नंतर बघूया त्याचा आपण. 10⁻⁸ आहे आणि याचा आला 2 4 किती आला 10⁻⁸ आला. ठीक आहे. आणि × 60 × 10⁻⁻². बरोबर आहे का सगळं लिहिलेलं, बरोबर आहे. आता हे सगळं मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे. आता 10⁻⁻8 -8 गेला. ठीक आहे. याचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे, 2 1 2 6.21 पॉईंट. बघा काय येत आहे रे, बघा ना काय येत आहे, लवकर सांगा ना. अरे तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे, सांगा. 5.67 × 625 × 60 किती आलं 2 1 2 6 2 5 × 10⁻⁻². ठीक आहे. -2 म्हटल्यानंतर पॉईंट इथे येणार. बरोबर. म्हणजे काय लिहू शकता, -2 म्हणजे पॉईंट इकडे शिफ्ट होईल ना, म्हणजे 2126.25 हे तुमचा आन्सर आहे. आणि काय ही क्यू आहे.
ठीक आहे, म्हणजे ते कशात असणार आहे, कॅलरी. ठीक आहे, मग सॉरी जूल कशात असणार, जूलमध्ये. ठीक आहे, म्हणजे येणार जूल. क्यू इज इक्वल टू काय आला, 2126.25 जूल. समजलंय. पुढे पुढचा क्वेश्चन, क्यू फाइंड केला ना आपण, एनर्जी रेडिएटेड. हां त्यानंतर 25 पा 25 पा 25 पहा काय, फाइंड द टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इफ इट्स स्पेक्ट्रम हॅज अ पीक ॲट लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू 700 नॅनोमीटर. ठीक आहे, तर विचारलंय काय, टेम्परेचर काय आहे ब्लॅक बॉडीचा ज्यावेळी लॅम्बडा मॅक्स किती आहे, 700 नॅनोमीटर. तर इथे तुम्हाला वियन्स डिस्प्लेसमेंटचा लॉ वापरायचा आहे. तो जर आठवत असेल तर लॅम्बडा मॅक्स इज डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर होता, बरोबर. आणि जर एक्झाममध्ये तुम्हाला कळत नसेल काय वापरायचंय तर तिथं कुठंतरी दिलं असेल वियन्स कॉन्स्टंट दिला असेल. आणि युजली बोर्डच्या एक्झाममध्ये तुम्हाला वियन्स कॉन्स्टंट किंवा स्टीफन्स कॉन्स्टंट हे पेपरच्या फर्स्ट पेजला दिलं जातं. ठीक आहे, जर नाही हे झालं त्या क्वेश्चनच्या इथे दिलं असेल तर क्वेश्चनवरून तुम्ही काहीतरी हिंट लावू शकता. ठीक आहे, पहा काय, दॅट फाइंड द टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इफ इट स्पेक्ट्रम हॅज पीक ॲट, पीक किती दिलेले आहेत, 3 पीक्स दिलेले आहेत. ठीक आहे, फर्स्ट पीकला टेम्परेचर काय ते कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट पीक किती आहे, लॅम्बडा मॅक्स क्वेश्चन 25. फर्स्ट पीक कुठे आहे सांगा, 700 नॅनोमीटरला आहे ना. ठीक आहे, फर्स्ट पीक कितीला आहे, 700 नॅनोमीटरला आहे. त्याला याच्यात कराल तर काय होईल, 10⁻⁹ होता, मीटरमध्ये कराल त्यावेळी. ठीक आहे, मग गिवन काय आहे, लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू आहे 700 नॅनोमीटर. त्याला कन्वर्ट कराल तर येईल 700 × 10⁻⁹ मीटर. नॅनोमीटर म्हणजे -9 असतं. ओके ओके, झेपताय करून जात आहे नक्की. ठीक, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे. जर तुम्हाला आठवत असेल वियन्स डिस्प्लेसमेंट लॉचा, तर लॅम्बडा मॅक्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो टेम्परेचरला. ठीक आहे, आणि मग लॅम्बडा मॅक्सचा जो फॉर्म्युला येतो तो येतो B/T, वेअर बी इज वियन्स कॉन्स्टंट तुम्हाला दिलेला आहे तिथे. ठीक आहे, मग टेम्परेचर काय फाइंड करायचं आहे, टेम्परेचर इज इक्वल टू काय, टेम्परेचर इकडे जाईल, लॅम्बडा मॅक्स इकडे येईल, म्हणजे B/लॅम्बडा मॅक्स. बीची व्हॅल्यू गिवन येते, बीची व्हॅल्यू सांगा, 2.89 × 10⁻⁻³ अपॉन टेम्परेचर फाइंड करायचं ना, लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू काय, 700 × 10⁻⁹. ओके, हे जो 2 0 काढले तर इथे 7 होईल ना, बरोबर. 2 0 काढले तर 7 होईल ना, हा 7 वरती जाईल आणि काय होईल, प्लस. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा बरं, काय येईल मग, 2.89/7. कॅल्क्युलेशन करा एकाने तरी, × 10⁻⁴ येणार ते, बरोबर. -7 वर जाईल, +4 होईल आणि 7 - ते किती राहिला, 4. त्याचं कॅल्क्युलेशन करा, किती येईल ते, 0. समथिंग येईल, 0.966 × 10⁻⁴. ठीक आहे, 0.41 येत आहे ना. ठीक आहे, काय येत आहे, 0.41 × 10⁻⁴. ठीक आहे, 0.41 आणि पुढे काहीतरी आहे ना अजून, 0.41 नाही आहे. ठीक आहे, म्हणजे काय आलं ते 41, पुढे काय आहे का, 28 आहे ना, मग सांगा ना, 28 × 10⁻⁴. मग हे 4 पॉईंट इकडे जाईल आणि व्हॅल्यू काय राहील, 4128 केल्विन, म्हणजे टेम्परेचर आला 4128 केल्विन. ठीक आहे, बरोबर आहे, चालेल, इतकं चालतं. समजलंय का, क्वेश्चन नंबर किती आहे तो, 25. क्वेश्चन 25. आता क्वेश्चन 25 मधले जे बी आणि सी येतो तुम्ही सॉल्व्ह करायचा, बी आणि सी. त्यावेळी लॅम्बडाच्या व्हॅल्यू चेंज झालेल्या आहेत, 3 सेंटीमीटर झाले, ते सेंटीमीटरच्या मीटरमध्ये करायचं. सेम करणार, लॅम्बडा मॅक्स गिवन आहे, त्याच्यावरून काय फाइंड करायचं आहे, टेम्परेचर फाइंड करायचं आहे. समजलंय का,